डोंगर पाहता लाव तिकून असा जो पट्टा त्या पट्ट्यामध्ये सगळी तरुण येते. आता मला एक सांगा, म्हणजे बिबटे वगैरे आहेत का इकडे जास्त? नाही नाही, कधीतरी म्हणजे आहेत, वावर आहे, वावर आहे पण कधीतरी बघितलं होता बिबट्या वगैरे, असं काय दिसलं वगैरे, आवाज आला? सगळं पाहून आम्ही एवढी झालोय म्हातारी आता होत. स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड ते किल्ले तोरणा हा रेंज ट्रेक खूपच प्रचलित आहे. हा रेंज ट्रेक पूर्ण करणे हे प्रत्येक ट्रेकरचे हे स्वप्न आहे आणि हा ट्रेक करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. कारण या ट्रेकच्या प्रवासाच्या मध्यावर खोपडेवाडी या गावाच्या हद्दीमध्ये राहणारे कचरे कुटुंबीय हे एकमेव आश्रयाचे ठिकाण आहे. येथे तुमच्या जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था होऊ शकते. या गावाबद्दल बोलायचे म्हणजे किल्ले राजगड आणि किल्ले तोरणा यांच्या मध्यावर सर्व बाजूंनी घनदाट जंगलामध्ये वास्तव्यास असलेले फक्त 2 घरे. ही 2 घरे साधारण 300 वर्षापेक्षा जास्त काळापासून येथे राहत आहेत आणि आजही ही घरे कायम टिकून राहणे काळाची गरज आहे. हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. येथील घरांचे बांधकाम पाहिले तर दगड आणि मातीच्या भिंती आणि त्या सुद्धा गाईच्या शेणाने सुंदर प्रकारे सारवलेल्या. भिंतींच्या वर लाकडाची वासे रचलेली आणि त्यावर बसवलेली कौलांची सुंदर अशी रचना. घरांची रचना पाहिली तर इतके सुंदर वाटते की येथे राहण्याचं मनही आवरता येत नाही. पण येथे राहणे इतके सोपेही नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे पावसाळ्याचे ठिकाण आहे आणि येथे एकदा का पाऊस सुरू झाला की धो बरसतो की काही समजतही नाही. जेव्हा कधी येथे पाऊस पडतो तेव्हा कौलांच्या फटींमधून टिप टिप पावसाचे थेंब घरामध्ये कोसळू लागतात. तुम्ही या गोष्टींकडे जाऊ नका, कारण या घराची श्रीमंती काय आहे हे तुम्ही जाणूनच घेतलेले नाही. या घराची श्रीमंती बोललात तर दारात आणि गोठ्यात वावरणाऱ्या गायी, दारात लावलेल्या गावरान पालेभाज्या आणि कचरे काकूंच्या हाताचे चुलीवरचे गरम गरम गावरान जेवणाची मेजवानी, हे सर्व कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही इतकी उत्तम येथे मिळणारी ही व्यवस्था. महादू लक्ष्मण कचरे, गाव खोपडेवाडी, राहणार कमीत कमी तरी 300 वर्ष इथं झालेली असते. मला पंजाबपासून कळते. मग राहता लोकही राजगड तोरणा बघायला येत असताना त्यांनी एक मी ओळख पाडीत नेली किंवा चहा घ्या, पाणी प्या, जेवण नसलं जेवण करतो आणि चुकलेल्या माणसांना रस्ता दाखवत असतो अजूनपर्यंत. राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भुतोंडे खिंड येथे पोहोचलो. येथेच गाडी लावली आणि येथूनच राजगड ते तोरणा या दरम्यान असलेला प्रसिद्ध ट्रेक येथूनच जातो म्हणून आम्ही येथून चालायला सुरुवात केली. नमस्कार, मी अजित वेलुपुरे या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मी आत्ता आहे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, इथे खिंड आहे. हा कसा प्रवास आहे, किती थरारक अनुभव आहे. फुल पाऊस म्हणजे या वेल्हे भोर या 2 तालुक्यातला हे ठिकाण म्हणजे क्षणार्धात ऊन वारा पाऊस आणि इतकं दाटधुकं की तुम्हाला जाणवणार नाही आपण नक्की कुठे वातावरण काय. तर चला आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात इथूनच. हा सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीचा अनुभव म्हणताल तर क्षणार्धात दुःख, क्षणार्धात ऊन आणि क्षणार्धात पाऊस. आता तर इतकं दाट धुकं दिसलंय, इतकं दाट धुकं आहे की समोरचंही काही दिसत नाहीये. बघताय तुम्ही, कुठेच काही दिसत नाहीये.
म्हणजे थोडक्यात वाट थोड्याशा अंतरावरची दिसते. आपण ज्यावेळेस सुरुवात केली चालायला त्यावेळेस कडक ऊन होतं आणि आता रिटर्न परतीचा प्रवास करतोय तर कुठेच तुम्हाला दिसणारही नाही. म्हणजे चालताना आपल्याला पायवाट सोडली तर काहीच दिसणार नाही. हा असा निसर्ग समजणं अवघड आहे आणि या निसर्गातून चालताना तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की आपण बऱ्याच वेळा हा डोंगर तो डाव्या बाजूला हा डोंगर आहे, उजव्या बाजूला तो डोंगर आहे, अशा खुणा लक्षात ठेवतो आणि ट्रेकिंगला सुरुवात करतो. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस दाट दुख येतं त्यावेळेस तुमच्याकडे नेव्हिगेशन पाहिजे. तिथला मॅप तुम्ही अगोदर निघण्या अगोदर जाणून घेतला पाहिजे, ती वाट कुठे जाते काय. कारण की तुम्ही बघताय माझ्या आजूबाजूला वाटही कळणार नाही आणि अशा दाट धुक्यात हरवण्याच्या गोष्टीही बऱ्याच घडतात. त्यामुळे तुम्ही कुठेही जाण्याच्या अगोदर योग्य नियोजनबद्ध निघा तुम्ही. या ट्रेक दरम्यान आपल्याला घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो आणि येथेच विशेष काळजी घ्यायची आहे की आपल्या आजूबाजूला कोणते वन्य प्राणी नाहीत ना हे लक्ष ठेवतच जायचे. आणि पाय वाटेवर जर पालापाचोळा असेल तर काठी हातात हवीच, कारण की सरपटणारे विषारी साप येथे असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या पाय वाटेने पुढे जात आपल्याला निसर्ग सौंदर्याचा अद्भुत नमुना पाहत आपण पुढे जाणार आहोत. राजगड ते तोरणा या ट्रेकच्या दरम्यान, हा प्रसिद्ध ट्रेक आहे, या दरम्यान एक कुटुंब राहतं, कचरे फॅमिली. या कुटुंब कसं राहतं इथे हे अनुभवण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. त्यांचं आपण थोडंसं बोलणंही ऐकू, ते इथे कसं राहतात, इथे काय अडचणी आहेत तेही जाणण्याचा प्रयत्न करतो. मगाशी बघितलं तुम्हाला मी, मगाशी कुठे उतरलो, कुठे गाडी लावली तेही दाखवलेलं आहे. या वाटेने सरळ चालतो, कुठेही अडचण नाही. या वाटेने चालत येताना हे मंदिर लागलं की आपण बरोबर तोरणा दिशेला चाललोय हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ही वाट राजगड ते तोरणा बुधला माचीकडे निघणारी ही प्रसिद्ध नाईट ट्रेक म्हणूनही फेमस आहे. म्हणजे या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला त्यासाठी होईल आणि या कुटुंबाची तुम्हाला मदतही होईल अशी की मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. मी आता खाली नंबर दिलेला आहे त्यांचा, तर तुम्ही येथे जेवणाची व्यवस्था त्यांना सांगू शकता किंवा तुम्ही इथे मुक्कामी करू शकता. एकदम सुंदर फॅमिली आहे. तर आपण आता जवळ त्यांच्या घरापाशी गेलोय. आपण हा ग्रामीण भाग कसा आहे हे अनुभवण्यासाठी इथे आलेलो आहे. तर चला. या ट्रेकचा प्रवास करता करता या व्हिडिओचे प्रमुख आकर्षण, प्रमुख व्हिडिओचा हेतू असलेले कचरे कुटुंबीय यांचे घर कधी आले हेही जाणवले नाही. अखेरीस आम्ही या घरापाशी पोहोचलोय. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय. कचरे बाबा आहेत समोर. जनावर बाबांनी नुकतीच चरायला बाहेर काढलीत. आपण योग्य वेळेत पोहोचलोय. चला बाबांना भेटूया. बाबा बरं आहे का? निघाले होते काय? बाकी काय म्हणतो? पाऊस वगैरे कसं? भयान पाऊस झाला, भयान अत्यट पाऊस. पाऊस मजबूत आहे ना? हा, आता येईल तो. अच्छा, दुपारनंतर चालूच होतो. हा, ओके. म्हणलं आता तुमची भेट घ्यावी. हा. मागच्या वेळेस रेंज चेक करताना येऊन गेलो होतो, तुमचा व्हिडिओ बनवून टाकला होता. आता आहे की सगळ्या लोकांनी 15-16 लाख लोकांनी बघितलं अख्ख्या महाराष्ट्रात. हा. आणि प्रत्येकाने विचारलं बाबा आजींबद्दल जरा आम्हाला माहिती द्या अधिक, कसे राहतात, काय राहतात. म्हणलं त्यासाठी आज तुम्हाला भेटावं येऊन. आता अजून द्या, जरा व्हिडिओ टाकू म्हणलं तुमचा. बंगाल बसून लोक तितकं जवळ येते, खूप लांबून. हा, त्यांच्याकडे तुमच्याकडे डायरी आहे ना? आहे की? डायरी पण आता आपण दाखवूया. ह्यांना दाखवा, ह्यांना हे आज एवढे नवीन आलेत.
एवढे डायरेक्ट. तुम्ही कधी येताय परत आता? नाही ह्या आता ह्या नावाशी चारायला न्यावं लागतेत ना. बरं. पाहता लाव तिकून असा जो पट्टा, त्या पट्ट्यामध्ये सगळी चढून येते आणि गुरांवर लक्ष ठेवायला नाही लागत, ते आपोआप जातात. नाही संग लागतं ना आता. अच्छा. हा संगती लागतं. बरोबर. दुसरं काय इकडं जनावरांची वगैरे काय अडचण, जंगलातल्या प्राण्यांचा त्रास? नाही अजून काय नाही ना. नाही. आता तुम्ही दुपार पावणे 12 वाजले, आता तुम्ही यांना सोडणार नाही. आता ही चरायला न्या ना. तुम्ही सोबत त्यांच्या जाणार हा आणि दिवसभर यांच्या सोबत थांबायचं. हा झुंज खेळतात. तुम्ही खेळतात. आता मला एक सांगा, म्हणजे असं रस्ते वगैरे आहेत का इकडे जास्त? नाही नाही कधीतरी 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 म्हणजे आहेत, वावर आहे बिबट्या. वावर आहे पण कधीतरी. बघितलं होता बिबट्या वगैरे असं काय दिसलं नाही, आवाज आला? सगळं पाहून आम्ही हा. एवढी झालोय म्हातारी आता होत आलोय. तुमचं वय किती? वय आमचं काही लिहिलेलं नाही. तरी अंदाज 70च्या पुढं. 70 नाही, तुम्ही 80 जरी असलात तरी अजूनही बाबा 60 वर्षाच्या किंवा 50 वर्षाच्या माणसाला लाजवतील इतकं वय दिसते त्यांचं बाबांचं. म्हणजे कसं असतं, सगळी जे लोक म्हणतात हा. वय वगैरे माझं मोठं आहे, पण नाही म्हणतात एवढं वय नसतं. हे वय माझं. आता तुम्हाला कळतंय का? हा. जाळपोळ झालेली आपल्याला कोणाला कळणार नाही. दंगल झाली. दंगल झालेली 93ची 93ची नाही. मग त्याला जवळजवळ आता 70-75 वर्ष झाला. हा 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 त्या काळातला मी. त्या काळात तुमचा जन्म. आम्ही कचरे काकांना यापूर्वीच दूरध्वनीवर संपर्क साधून येणार असल्याची कल्पना दिली होती. कचरे काका बराच वेळ वाट बघून अखेर गुरांना चारण्यासाठी घेऊन निघाले होते आणि आमचं नशीबही इतकं चांगलं की आम्ही योग्य वेळेत पोहोचलो आणि काका थांबलेही. काकांशी गप्पा मारतानाच त्यांचा दिलदार स्वभाव जाणवतोय. महादू लक्ष्मण कचरे, गाव खोपरेवाडी, राहणार कमीत कमी तरी 300 वर्ष इथं झालेली असते. मला पंजाबपासून कळते. मग राहता लोकही राजगड तोरणा बघायला येत असताना त्यांनी एक मी ओळख पाडीत नेली किंवा चहा घ्या, पाणी प्या, जेवण नसलं जेवण करतो आणि चुकलेल्या माणसांना रस्ता दाखवत असतो अजूनपर्यंत. आता त्या लोकांनी एक काय केलं म्हणजे आम्ही 5 वर्षांनी बी येतो. मग एक आपली डायरी घ्यायची, त्याच्यावर लोक येतील ते लिहून घ्यायचं कोणत्या तारखेला आला, कोणत्या महिन्यात आला. हे त्या लोकांनी माझ्याकडे डायरी ठेवल्या, मी त्यांच्याकडे लिहून घेत असतो आणि ती लिहितेत. मागची पुढची 5 वर्षाने 4 वर्षाने आली तर त्या वह्या मागतेत आणि मी त्यांच्या घोड्यात ठेवतो. आणि ती मग सगळ्या लोकांना सांगते की बाबा तिथं ज्या राहण्याची सोय, जेवणाची सोय, पाण्याची सोय. आता तो आपला शेमगा म्हणतो आपण. शेमग्याला आता आम्ही 2च माणसं ना. बरोबर. पहिला एक माणूस आला तोरण तर म्हणलं आता रात्र जायची राजगडला जायची. म्हणलं थांबा, तुमच्यासारखा पोरगा होता. बसला आपला आम्ही तिथं. तेव्हा पाऊस नाही ना, शिमग्यात पाऊस आहे. बसलेले आम्ही पाठीमागून 7 जण आहे. ती तिथेच बसली. ती मुंबईवाली होती. म्हणलं आता 2 गाडीत होत्या, बारकं पोरगं होतं. आधी ती 7 माणसं होती. म्हणजे काय करायचं, आम्हाला बेसन भाकरी. म्हणलं बेसन भाकरी आम्ही खात नाही, आज पोळ्या करायच्या. आज बेसन भाकरी कशाला. त्यात 2 बाया उठल्या, तुम्ही मोहऱ्या गेल्या की त्यांनी पोळ्या बनवायला, आमची डाळ बिळ शिजलेलं सगळं होतं. पोळ्या बनवल्या त्यांनी चुलीवर. आणि ते चुलीवर खायला काय काय लोक आवडीने येते. अशी सुद्धा परिस्थिती इथे. चुलीवरचा आता भेटत नाही खायला. आता गॅस आला. सांगतो ना, आता नंबर त्यांच्याकडे. आता तुम्ही आता नवीन आला, पहिले आलाय ना. आता
दुसरी आली ही नवीन. हा. नंबर दिला तुम्ही बरोबर, त्यांच्याकडे. बरोबर. नंबर दिल्यावर मला त्यांनी चोरणी राजगारांनी फोन केला. हा, म्हणले वाट कशी काय आहे? म्हणलं संजय मातीवनं खाली होता, हा. सरळ यायचा तोरणा बघत. बरोबर. आता ही खिंड आहे ना, हो हो तिथपर्यंत आली, हा, खिंडवर चढली हा. आणि मग जरा चुकल्यागत झाली. परत फोन केला मला 6 वाजता संध्याकाळचा. मग म्हणलं ती हाय ना तिथेच थांब. हा. आणि तिथून मी तिथे गेलो. बापरे, एवढे लांब चालत? हा, चालत आणि त्यांना घेऊन आलो रात्रीच्या 8 वाजता इथे. 2 तास तुम्हाला, 1 तास जायला 1 तास यायला लागला? नाही 1 तास नाही, म्हणजे इथं मला 6 वाजता फोन आला ना, हा. मग 7ला गेलो ना. अच्छा. मग त्यांना घेऊन इथं आलो. ओके. सांगलीची लोक होती, बरं. मोठा ग्रुप होता? मोठा. तसं ते केलंय आपल्या तोरण्यावनी. रात्रीचे असाच पाऊस आणि ती आली तोरण्यावनी. आता रात्रीचं पाऊस आहे कोण निघते बाहेर? बरोबर. तो बोर्ड लावलेला होता मला, त्याने वाचला आणि त्याने आवाज दिला. मी गेलो, तो पाऊस पडतो. ती 9 जण होती. पोरं होती, त्यांच्यात होती. लहान लहान पोरं पण होती? हा. म्हणजे आता एक कसं करा, म्हणजे तिकडे लोक आहेत ना ते घेऊन येतो आणि तुम्ही आता घरी जा. माझ्या घरी जेवण खाऊन त्यांना जवळजवळ 11 वाजले. तिकडे अडकलेल्या लोकांना तुम्ही एकटे गेले एकटी आणायला रात्रीच? बापरे, ती कामं गेलेली आहेत म्हणून हे नाव ओरड निघत चालले. आता आम्ही किती दिवस जगायचंय? नाही तसं, पण या आडरान वाटेवरती लोकांना मदतीला तुम्ही रात्री बेरात्री धावून जाताय, हीच मोठी गोष्ट आहे. आजकाल शहरात आपण बघतो कोण कोणाला बाजूला असलं ना मदत. आपण जर रस्ता जर चुकलो शहरात, मला माहिती मी शहरात वागलेला आहे त्याला, हा, तर आम्हाला रस्ता आमच्याकडे जायचो, माझे जायचे जायचे तुला काही दिसत नाही. खरंय राम. खरंय खरंय. ती माणूस ती शहरात नाही, ती मला माहिती. किल्ल्यावर जाणारी पोरं, त्यांना माहित नसते, त्यांना सवय असती हॉटेलवर जेवण भेटायची आणि त्यांना वाटतं इथं काहीतरी भेटेल. इथं तर काही नाही. आणि तुम्हाला इथं येणारा माणूस बिना चहाचा तर कधी जात नाही. हा, मग एवढं पुण्याचं काम तुम्ही खरंच करताय. पाणी तरी हा, बरं विचारतो आम्ही, चहा प्यायचा आहे का, ताक पियायचं आहे का, लिंबू सरबत पियायचं आहे का, ज्याला आवडेल ते पिते. एवढंच नाही, ही पोलीस लोक म्हणजे नवीन भरती 50 पोर आलो आणि त्यात 2 हे पेस आहेत. आता इथं बसली. आता मी काय केलं, ताक बनवायला लागलो. तो पेसाई घरात आला आणि ताक बनवलं हाताने, माझा फोटो काढून आला. त्यांना आवडतंय. हा. अजित सर, कसं वाटतंय? मला खरंच माझं लहानपण आठवतं. खरं तर माझं बालपण हे हिरडोसपळ म्हणजे भोर तालुक्यातलं हिरडोसपळ यामध्ये गेलेलं आहे. सेम अशी घरं होती आमची लहानपणाची. भुई दारामध्ये म्हणजे पडवी, याला भाषेत पडवी म्हणतात. पडवीमध्ये गुरं बांधलेली. अगदी अजूनही म्हणजे तो लहानपण असं होतं की आम्ही खूप लहान 4-5 वर्षी असायचं त्यावेळेस माझी आई धारा काढायची, गुरांची धार काढून दूध भेटलं की ते आम्ही ग्लास घेऊन मागे उभं राहायचो की कच्चं दूध तसं आम्ही एक ग्लास पिलेलं आहे. इतकं सुंदर बालपण आजच्या मुलांना भेटतच नाहीये. आणि मी तर म्हणतोय प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना असं इथे आणून ते लहानपण पण दाखवायला पाहिजे. हे आरोग्यदायी लहानपण आहे. आता निघाले फरशा, पण या भुई ज्या गाईच्या शेणाने सारवलेल्या भुई खरंच आयुर्वेदिक आहेत, आरोग्यदायी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलं घसरून पडायची भीती नाही. इतकं हे सुंदर वातावरण. मित्रांनो, पाऊस बाहेर चालू झालाय, गुरं रानात होती पण आपोआप समोर दरवाजा दिसतोय गोट्याला, तर ते आपोआप आपापल्या जागेवरती बघा कशी शाण्या माणसासारखी येऊन थांबलीत. त्यांना इथं कोणी गाईड करायला किंवा डायरेक्शन करायला हाकायला नाहीये. ते आपापल्या परीने आत येत आहेत. निसर्गाची पण कमालच आहे.
आज मी हा ग्रामीण भाग अनुभवण्यासाठी आलो, माझं लहानपण मी पुन्हा जगण्यासाठी आलो. कारण की माझ्या गावाकडे आता अशी घरं राहिलेली नाहीयेत आणि मला या घराबद्दल माहिती भेटली. या घरामध्ये बऱ्याच ट्रेकर्सना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. कोणताही म्हणजे पैसे भेटतील न भेटतील, कोणी मदत करेल न करेल याची अपेक्षा न ठेवता प्रत्येक वाट सुरूला चहा, पाणी, सरबत, ताक आणि जेवण पुरवणारे हे कुटुंब. आज या कुटुंबाची भेट घ्यायला आलो. मलाही इथे चहा भेटला आणि चहा पिताना हा पावसाच्या धाराही पडू लागल्या. इतकं हे सुंदर वातावरण भेटलंय आज मला इथे. येथे पोचल्या काका आणि काकूंनी उत्तम पाहुणचार केला, सुंदर असा चहाही बनवला आणि तितक्यात येथे धोधो पाऊस सुरूही झाला. इतका धोधो पाऊस पडतो की कौलांच्या छोट्या छोट्या पटीतून सुद्धा थेंब सुद्धा टपटप खाली कोसू लागतात. या गोष्टीची तमा न बाळगता हे कुटुंब उत्तम प्रकारे येथे अजूनही वास्तव्यास आहे. या सुंदर पावसात कचरे काकूंनी तर जेवणाची मेजवानी बनवण्यास सुरुवातही केली. सुंदर असं चुलीवरचं भाकरी थापवू लागल्या आणि काकांनी लगेच झुणका बनवण्याची तयारी सुरू केली. तांदूळ आहे ना, तांदळाच्या नाचणीच्या मागच्या वेळेस आलतो तेव्हा तांदळाच्या होत्या. भाकरीचा आकार बघा, चंद्रासारखा गोल. हा, 2 हात लावावे लागतात काही जणांना. तरी पण असलं भेटत नाही. चुलीवरची गरम गरम भाकरी पाट्या लावलेल्या असतात हॉटेलच्या. सगळ्या लोकांना गॅस भेटली. आणि लाकूड फाटी भेटत नाहीत लोकांना. नाही त्यांना तिथं गॅस बरोबरचे. आणि आम्ही जंगलात आहे म्हणून आम्हाला अशी गॅसवर भाकरी भाजून होतच नाही. चुलीवर निखाऱ्यावर जी भाजते दळण गिरणीचं ना, तर नाचणीच्या दळणाची चव नाचणीच्या ना. आम्ही परत आहे ना, मला राजगड तोरणा जायचंय. माझे मित्र आहेत 2-3, आम्ही मुक्कामीच तुमच्याकडे तुम्हाला फोन करणार. हा, आधी फोन. राजगडवरने आम्ही संध्याकाळी 3ला निघणार. तुमच्याकडं अंधार भरण्याच्या टायमातच पोहोचणार बरोबर. म्हणजे रात्र नाही करणार. आम्ही मस्त तुमच्या दारात अशी पाहिलं नाही की म्हणलं ना 11 वाजता आलो, 11च्या पुढं जेवण. आज कचरे काकांकडे खास गप्पा मारण्यासाठी आलो. एकदम सुंदर अनुभव होता की मी त्याचं शब्दातही वर्णन करू शकत नाही. एकदम असं काकूंनी तर चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं स्वादिष्ट जेवण, ज्या जेवणासाठी शहरातला प्रत्येक नागरिक हा धावपळत असतो की कोणत्या हॉटेलवर स्वादिष्ट चुलीवरचं जेवण भेटेल का. अरे जेवण हे हॉटेलवर भेटण्यासारखी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुम्हाला चुलीवरचं स्वादिष्ट जेवण करण्यासाठी तुम्हाला त्या ग्रामीण भागात तुम्हाला चुलीवरचं मस्त भाकरी, मस्त रस्सा, तुम्हाला हवंय ते जेवण करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या. तुम्हाला विश्वास बसणार नाही. आज इतक्या डायऱ्या आहेत, ह्या सगळ्या भरलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाने त्यांचा अनुभव लिहिलेला आहे. म्हणजे काकांकडे कितीतरी पर्यटक येतात. म्हणजे राजगड ते तोरणा या दरम्यान प्रत्येक पब्लिकने त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत. आज आम्ही तारीख टाकली मुली असे बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने आपापलं मत मांडलेलं आहे. इतकं सुंदर.
उत्कृष्ट असं चुलीवरचं जेवणही केलं, मनसोक्त काकांची गप्पाही मारल्या आणि निघताना काकांच्या डायऱ्या नजरेस आल्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही, या डायऱ्या पाहिल्यावर लक्षात आलं इथे भरपूर पर्यटक काकांकडे राहूनही गेलेले आहेत आणि प्रत्येक पानावर प्रत्येक ट्रेकरचा एक अनुभव लिहिलेला आहे. मीही स्वतः अनुभव माझा लिहिला. काकांबरोबर खूप साऱ्या गप्पा आमच्या रंगातही आल्या होत्या. ट्रेकर्स मंडळींना कशा प्रकारे मदत केली हे सगळे त्यांचे अनुभव थक्क करणारे होते. नंतर आम्ही घराबाहेर बघितलं, पाऊसही उघडला होता. या घराची श्रीमंती खूप आहे. या माणसांची श्रीमंती तर कशातही मोजू शकत नाही, इतकी श्रीमंती आहे. तुम्ही या व्हिडिओच्या रूपातून पाहत असाल की हे निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी असलेलं घर किती सुंदर आहे. आज हे घर इथे टिकणं खूप काळाची गरज आहे, कारण राजगड ते तोरणा या दरम्यान प्रवास करताना हे एकमेव घर हे ट्रेकर्स मंडळींना आसराचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ट्रेकरने एक लक्षात ठेवा की तुम्ही येताना इथे काकांना जास्तीत जास्त मदत करा, कारण की हे ट्रेक करतानाच हे एकमेव घर असल्यामुळे हे घर इथे टिकून राहणं खूप काळाची गरज आहे. खाली कौल वगैरे दिसत आहेत. हा, ते पत्र आहेत लाल, त्यात ते झाडी आहे ना, त्याच्यामुळे गाव दिसत नाही, त्यात घर आहेत. तुमचं मेन गाव ते मेन गाव. आता इकडे बघा, इकडे हे आमची आली गाची ती, तो जरा असा पट्टा आमचा आहे. पूर्वापार म्हणजे तुमचं चालत आलेलं, तुम्हीच हे करता. असा पट्टा आमचा खाली गेला, तिथून असा गेला. तिथे मध्ये गाव आहे पाठीमागचं, ती लांब खाली आलं तिकडं, तो भोर तालुक्यात. तेच किती तिकडं आलं. हे मडेघाट समोरचा मध्ये घाट तिथं आला, तिकडं आला. हा, इकडे गोपे घाट आला. गोप्याघाट. हा, गोप्याघाटला जाणारे इथूनच जातात ना? कुठून जातात? तिथूनच जाते, तुमच्या इथून जातात गोप्याघाटातून. आणि रायगडला इथून जाते. हा, आम्ही स्वतः रायगडला गेलोय. इकडून म्हणजे लिंगाणा रायलिंग पठार, बटीवरून बट्टी माहिती, तिकडे जाते. जय शिवराय मित्रांनो, बरंच कार्य असतं, समाजकार्य तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. त्यासाठी कोणता मार्गाने करू असा विचार करत बसला तर शक्य नाही. आज या डोंगर दऱ्यात सुद्धा या कचरे काका काकू यांचं समाजकार्यच चालू आहे. याचं कारण असं आहे की राजगड ते तोरणा या दरम्यान बरेच पर्यटक येतात, लहान मुलं घेऊन. बरेच अशी कुटुंबही असतात की त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलंही असतात. पण या दरम्यान तुम्हाला कोणतंही हॉटेल दिसणार नाही, पाणीही भेटण्याची मुश्किल आहे. आणि या डोंगर दऱ्यात येथे या कुटुंबांनी या वाटसरूंना आधार मात्र नक्कीच दिलेला आहे. प्रत्येक गोष्ट पैशाने मोजता येत नाही, कारण की तुमच्याकडे जर लाखो रुपये असतील आणि तुम्हाला जर अशा ठिकाणी अडकलात की जिथे जेवणाची व्यवस्था नाहीये, तिथे जेवणाचीच व्यवस्था नाहीये, तर तुमच्या त्या लाखो रुपयांना किंमत शून्य आहे. आज मी या कचरे काका काकूंचे खूप आभार मानतो की या राजगड ते तोरणा या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाटसरूला इथे या घराचा खूप मोठा आधार झालेला आहे. आज आम्ही सुद्धा खास या काका काकूंची भेट घेण्यासाठी आलो होतो. कचरे काकू आहेत आणि त्यांच्या कचरे काकांचे बहीण पण आहे. या कुटुंबाचा खरंच खूप मोठा आधार आहे. आज खूप गप्पाही मारल्या, इतका अनुभव सुंदर होता हा. आणि आता कचरे काकांचा या कुटुंबाचा निरोप घेणं तर जडच झालेलं आहे, कारण की इथलं वातावरण काका काकूंचा आणि सर्व कुटुंबाचा इतका प्रेमळ स्वभाव की येथून निघूशी वाटेना. पण वेळ आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे घरी वेळेत पोहोचण्यासाठी मी निघतोय. तर काका भेटू परत, आम्ही कॉन्टॅक्ट देऊ सगळ्यांना. आता भेटतो आम्ही. नाही अखेरीस आम्ही उशीर होत होता, त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी निघालो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि या व्हिडिओचं एकच महत्व होतं की हे घर इथे टिकून राहणं काळाची गरज आहे, कारण की राजगड ते तोरणा या ट्रेकच्या दरम्यान एकमेव हे कुटुंब आहे जे ट्रेकर्स मंडळींना आधार देत आहे. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ट्रेकर्स मंडळींना पण हे घर माहिती होईल आणि ते इथे जेवण करण्यासाठी थांबतील आणि त्यातूनच या काकांना रोजगार निर्मिती निर्माण होईल. तर चला आता आम्ही निघतोय, दाट दुःखही आलेला आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ असेच नवनवीन सब्जेक्ट पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अचानकच इतकं दाढ दुखत दिसतंय, चालायला सुद्धा भीती वाटतेय. पण घाबरायचं कारण यासाठी नाही आम्हाला की आम्ही रस्ता व्यवस्थित माहिती घेऊन आलेलो आहे आणि ही पायवाट मला मेन रोड पर्यंत घेऊन जाणार आहे याची मला खात्री आहे.